नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेखा व कोशागार भरती संदर्भात तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। या एक्झाम मध्ये तुमची लेखी परीक्षा जी की ऑनलाईन होणार आहे ती तर होणारच आहे, पण त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की यामध्ये तुम्हाला टायपिंग स्किल टेस्ट असणार आहे का? कारण या एक्झाम साठी पात्रतेमध्ये जर आपण बघितलं तर पात्रतेमध्ये त्यांनी टाकलंय मराठी इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। मग हा प्रश्न येतो की टायपिंग स्किल टेस्ट होणार का? सो थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देतो। माहिती देत असताना जी ऍड आली त्या ऍडचा उल्लेख सुद्धा विथ प्रूफ तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तिकडे जाण्यापूर्वी मला सांगू इच्छितो, इग्नाइट अकॅडमी कडनं लेखा व कोशागार भरतीसाठी रेकॉर्डेड बॅच आपण अवेलेबल करून ठेवलेली आहे। फार कमी फीस मध्ये म्हणजे 1499 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे। सो ज्यांना या पदासाठी तयारी करायची आहे आणि हे पद पाहिजेच असेल तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की मार्गदर्शनाने तुमचे जर काही मार्क वाढत असतील, तुम्ही मेरिट मध्ये येणार असाल तर लगेच बॅच जॉईन करा। कारण नुसतं फॉर्म भरून काही होणार नाहीये, अभ्यास पण प्रॉपर करावा लागतो। तुम्ही सेल्फ स्टडी जर प्रॉपर करत असाल तर वेल अँड गुड, तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा। तुम्ही जर सेल्फ स्टडी करताय पण तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर बॅच लगेच जॉईन करा। ह्या बॅच मध्ये पूर्ण सिलेबस तुम्हाला प्रॉपर पद्धतीने शिकवला जाणार आहे। सो ही बॅच जॉईन करा। त्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे। जर काही इश्यू असेल तर हा खालचा नंबर दिला, या नंबरला आपण कॉल करू शकता। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। विभागानुसार जागा टोटल बघितल्या तर 456 जागा, एकापेक्षा जास्त विभागात तुम्ही फॉर्म भरले असतील, भरायला चान्स त्यांनी दिला होता। आता यामध्ये जाहिरात जर तुम्ही बघितली, एक जाहिरात तुमच्यासाठी मी विथ प्रूफ घेतलेली आहे, ती घेतली नाशिक विभागाची जाहिरात। बघा, नाशिक विभागाची जाहिरात आहे, 23 जानेवारीला प्रसिद्ध झालेली ही जाहिरात आहे। यामध्ये त्यांनी काय सांगितलंय तुम्हाला माहिती, परीक्षा पॅटर्न त्यांनी दिला होता। परीक्षा पॅटर्न प्रत्येक विषयाची 25 प्रश्न आहे, टोटल 100 प्रश्न, 2 मार्कासाठी 200 मार्कांची एक्झाम होणार आहे। एकदम तुम्हाला क्लिअर कट याच्या संदर्भातला पाठीमागे एक व्हिडिओ पण मी घेतलाय बघा, परीक्षा पद्धत, परीक्षा कधी होणार याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकली, तो व्हिडिओ पण एकदा बघून घ्या। परीक्षा पद्धतीबद्दल तुम्हाला सांगितलं, एक्झाम कधी होणार हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे। आता यामध्ये परीक्षेचा कालावधी बघितला 2 तास तुम्हाला मिळतो बघा। ही एक्झाम सॉल्व्ह करण्यासाठी 2 तास आहे। या पॉइंट मधला 7.4 हा पॉइंट तुम्ही नीट वाचा, त्यात तुम्हाला क्लिअर कट होऊन जाईल की तुमची ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार बघा। कनिष्ठ लेखापाल पद कोणते? कनिष्ठ लेखापाल पदासाठी एकच काय सांगितलंय, एकच परीक्षा घेण्यात येईल। या परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक म्हणजे 12वीचा राहील। यामध्ये तुम्हाला हाच मुद्दा लक्षात घ्यायचा की तुमची एकच परीक्षा होणार आहे। हा एक पॉईंट तुम्हाला मी सांगितला। त्यानंतर तुम्ही जर बघितलं पुढे 7.6 नंबरचा पॉईंट, त्यात त्यांनी काय सांगितलंय, कनिष्ठ लेखापाल पदासाठी उमेदवारांची निवड करताना मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत आहे का? तर मुलाखत घेण्यात येणार नाही। ऑनलाईन परीक्षेच्या गुणांच्या आधारे निवड यादी तयार करण्यात येईल, म्हणजे तुमची डायरेक्ट एकच एक्झाम, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन आहे। टायपिंग स्किल टेस्टचा उल्लेखच त्यांनी केलेला नाहीये आणि नसणार आहे। जसं की एमपीएससी मध्ये सुद्धा, एमपीएससी मध्ये गट क जे लिपिकचं पद आहे त्यासाठी टायपिंग स्किल टेस्ट आहे, मात्र इथे या पदाला जरी टायपिंग सर्टिफिकेट लागतं मात्र टायपिंग स्किल नसणार, त्यांनी उल्लेख केलाय। त्यात त्यांनी सांगितलंय की ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला कमीत कमी 85% गुण प्राप्त करणं आवश्यक आहे। 200 पैकी 90 मार्क तुम्हाला पडणार आहे। सो क्वेश्चन पेपर आतापासून तयारी करताना, क्वेश्चन पेपर सोडवताना किंवा टेस्ट सिरीज सोडवताना काळजी घ्या, तुम्हाला कमीत कमी 90 मार्क पाडायचे। याबद्दलचे अपडेट मी पुढच्या व्हिडिओत देणार आहे। पुढचे भरपूर व्हिडिओ आहेत की तुम्हाला किती प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार का, त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढची अपडेट तुम्हाला सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देऊ शकेल। पुढे जाऊया आपण। त्यात त्यांनी सांगितलं बघा, ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर हा 29 नंबरचा पॉईंट मी इथे घेतलेला, त्यात काय सांगितलं, कागदपत्र पडताळणीबद्दल। सदर परीक्षेच्या निकालानंतर म्हणजेच काय, ऑनलाईन परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करिता बोलवण्यात येईल। म्हणजे तुमची ऑनलाईन एक्झाम झाली की डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, टायपिंग स्किल टेस्ट नसणार आहे। कागदपत्र पडताळणीच्या वेळेस उमेदवारांना लागू असणारी खालील नमूद कागदपत्र, आता कागदपत्रे कोणती लागणार आहे, अगोदर तुम्ही फॉर्म भरलाय जेव्हा असेल डीव्ही तेव्हा मी तुम्हाला डिटेल सांगेल, ती पण अपडेट मी तुम्हाला देणार आहे। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, कारण प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल। दिवसभरात अभ्यास करा, रात्री झोपण्याच्या अगोदर फक्त इग्नाइट अकॅडमी चॅनल ओपन करायचं, कोणती अपडेट चेक करायची, तुमच्या संदर्भात व्हिडिओ महत्त्वाचा असेल तर व्हिडिओ बघायचा, अन्यथा नाही बघितला तरी चालणार। मग निवड प्रोसेस कशी होणार आहे
टायपिंग स्किल टेस्ट मध्ये याच्यात असणार आहे का, तर नसणार आहे. ऑनलाईन परीक्षा 200 मार्कांची होणार आणि तुम्हाला मिनिमम 45% म्हणजे 90 मार्क 200 पैकी पडले तर तुमचा विचार मेरिट साठी केला जाणार आहे. आणि हे 90% मार्क जे आहेत ते आफ्टर नॉर्मलायझेशन असतात, त्यानंतर तुम्हाला पाहिजे असतात. टायपिंग स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यू दोन्ही गोष्टी तुमच्या नसणार आहे. या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्यांची नोटिफिकेशन पण दाखवलं, त्यात त्यांनी काहीच उल्लेख केला नाही, इंटरव्ह्यू तर नाहीच सांगितलेलं आहे. सिलेक्शन लिस्ट अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे. बघा आफ्टर नॉर्मलायझेशन सिलेक्शन लिस्ट लागेल तुमची आणि मग तुमचं डिव्यू होणार आहे आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन लिस्ट लागणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग स्किल टेस्ट नसणार, काळजी करू नका. राहिला परीक्षेचा पॅटर्न जे 4 सब्जेक्ट ते प्रॉपर करा. त्या 4 सब्जेक्टचा अभ्यास करताना तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर इग्नाइट अकॅडमीची बॅच लगेच जॉईन करा. अजूनही तुम्ही जॉईन केली नसेल तर लगेच आमच्या टीमला ह्या नंबरला कॉल करा आणि बॅच जॉईन करा. फार कमी फी मध्ये म्हणजे 1499 प्लस जीएसटी मध्ये ही रेकॉर्डेड बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे. या बॅच मध्ये तुम्हाला पीपीटी पण आहे, नोट्स पण अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. बाकी कुठेही जायची गरज नाही, इथेच सगळं आहे. बाकी काही परचेस करायची पण गरज पडणार नाही. टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये इन्क्लूड आहे. टॉपिक नुसार टेस्ट सिरीज आहे, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. त्यासाठी आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घ्या, अन्यथा डायरेक्ट ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुढची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक पण करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.